आणि हे बघ आपल्यासाठी लाडू आणलेत खायला. होय हा मस्तच. मेथीचे आणि सुक्या मेव्याचे लाडू आहेत. आपल्या ना एक सबस्क्रायबर आहेत. म्हणजे जेव्हापासून आपलं चॅनल सुरू झालं ना तेव्हापासून आपले व्हिडिओ बघतात. संगीता पोते म्हणून त्यांचा हा बिझनेस आहे. हा वेगवेगळे लाडू वेगवेगळे मसाले बनवतात. गृहस्वाद नावाचा. त्यांनी आपल्याला हे लाडू पाठवले मेथीचे आणि सुक्या मेव्याचे. पॅकिंग पण चांगलं आहे. चांगलं आहे नाही हे बघ. तुम्ही पण बघा पॅकेजिंग कसलं मस्त आहे. म्हणजे लाडू कसा फुटणार नाही. हे बघा हे मेथीचे लाडू आहेत आणि सुक्या मेव्याचे. म्हणजे सुगंध भारी आला काय सगळं उघडल्याबरोबर. मेथीचा हा मेथीचा लाडू. आणि हा ड्रायफ्रूटचा लाडू. हे बघा चांगल्या क्वालिटीचे सर्व असे सुक्का मेवा वापरलाय. अगदी भरभरून वापरलाय नाही. काजू बदाम खजूर. ठीक आहे दादा धर तुला पण. हो घेतो. आणि ह्यांच्या जाई ना आणि भरपूर सारे लाडू आहेत. रव्याचे लाडू बेसनचे लाडू त्यासोबत डिंकाचे लाडू असे भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत. ढोकळ्याचं प्रेमिक्स देखील आहे आणि मसाले पण आहेत. मसाल्याचा सुगंध भारी आहे. होय मसाले आपण बघितलेले नाही. मस्त सुगंध आहे आणि एक दोनदा वापरून पण बघितलेले नाही भाज्यांमध्ये वगैरे. भाज्या अगदी चविष्ट होतात आणि त्याच मसाल्यापासूनच नॉनव्हेज बनवणार आहे. तुम्हाला गृहस्वाद या ब्रँडचे सगळे मसाले लाडू हे प्रोडक्ट जर मागवायचे असतील ना तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही त्यांना संपर्क साधा आणि सगळे प्रोडक्ट मागवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्व सबस्क्रायबर्ससाठी एक खास स्पेशल अशी एक ऑफर आहे आई. आता कसं श्रावण महिना आहे ना या महिन्याभरात तुम्ही जे प्रोडक्ट मागवाल ना तर सगळ्या प्रोडक्टवरती तुम्हाला 10% सूट मिळेल. आज मी आणि सेजल दोघी मिळून जेवण बनवू. चालेल बनवा. आज नॉनव्हेजचा वार पण आहे. होय आज मस्तपैकी चिकन टिक्का बिर्याणी करतो. होय आता झणझणीत चविष्ट अशी चिकन टिक्का बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. तर आपण कांदा टोमॅटो कापून घेऊया. चालेल दोघींनी कापून घेतो म्हणजे पटकन तयारी होईल. ताई आता ताजे मासे भेटत नाहीत ना. होय मिळत नाहीत आता कसे. आणि परवाच कसा आपला कोंबडी वड्याचा बेस झालाय. तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसाल ना तर नक्की बघा. आईने तुम्हाला मस्त झणझणीत आईने सेजलने असे बनवून दाखवलेत कोंबडी वडे. आज तुम्ही तो बेस करा. आणि या वेळेला म्हटलं आता शेवटचा वार आहे आजचा म्हणून म्हटलेलं चिकन टिक्का बिर्याणी बनवूया. असं टोमॅटो आपल्याला ना बारीक चिरून घ्यायचं. बिर्याणीसाठी ना उभा पातळ कांदा कापून घेऊया. बिर्याणीसाठी लागणारा कांदा टोमॅटो आम्ही चिरून घेतलेला आहे. आता आपण तांदूळ भिजत ठेवूया बिर्याणीसाठी. होय आणि तेव्हाच ना आपल्याला हे चिकन असं मॅरिनेट करत ठेवायचंय. म्हणजे चिकनला मीठ मसाला हळद आणि इतर सर्व बाकीचे मसाले लावून ना चिकन छान मुरत ठेवायचंय. हे इथे मी बिर्याणीसाठी तांदूळ असे घेतले आहेत. ते चांगले स्वच्छ धुवून घेऊया. हे बघा आता तांदळामध्ये पाणी ओतून घेते. तांदूळ आता ना अर्धा तास भिजत ठेवूया म्हणजे कसा भात मोकळा होतो. हा बिर्याणीचा भात ना छान मोकळा सुटसुटीत होतो. होय आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. ही चिकन टिक्का बिर्याणी ना मी तुम्हाला ना गृहस्वाद या ब्रँडचे मसाले वापरून बनवून दाखवणार आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीचे खडे मसाले वापरून घरगुती पद्धतीने हे मसाले तयार केलेले आहेत. आणि या ब्रँडचे ना वेगवेगळे मसाले आहेत. धणे जिरे पावडर आहे त्यासोबत कोल्हापुरी मसाला मालवणी मसाला मिरची पावडर काळा मसाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले यांच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील ना तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही हे मसाले मागवू शकता. रोजच्या जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही हे मसाले वापरू शकता. आणि आपल्या सर्व सबस्क्रायबर्ससाठी ना स्पेशल खास असं डिस्काउंट आहे. श्रावण महिना आहे आता. तुम्ही या महिनाभरात जर हे मसाले मागवलात ना तर आपल्या सर्व सबस्क्रायबर्ससाठी 10% डिस्काउंट आहे. त्यामुळे नक्की सर्व मसाले खरेदी करा. बिर्याणी बनवण्यासाठी ना इथे मी असं 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय. आणि हे बघा असे मोठे मोठे पीस ठेवले चिकनचे. आता आपण चिकनला मसाले लावून घेऊया. हे बघा जिरे पावडर आहे धणे पावडर आहे त्यासोबत हा मालवणी मसाला आहे कोल्हापुरी मसाला आहे. आणि हे सर्व मसाले ना चांगल्या क्वालिटीचे खडे मसाले वापरून तयार केले आहे. जेव्हा तुम्ही मसाले विकत घ्याल ना तेव्हा तुम्हाला याच्या वासावरूनच समजेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण जिरे पावडर टाकूया. जिऱ्याचा ना मस्त वास येतोय. पाकिट उघडल्यास आता धणे पावडर टाकूया.
धण्याचा पण ना मस्त वास येतोय. त्यानंतर आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया. मिरची पावडर, त्यानंतर थोडीशी हळद, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला. आता आलं लसूण पेस्ट टाकूया. ही पेस्ट ना अशी घरीच तयार करायची. घरी तयार केलात ना मस्त खमंग चव पण येते आणि सुगंध पण मस्त येतो. चवीनुसार मीठ आणि दही टाकायचंय. दही ना इथे मी असं फेटून घेतलंय. हे सर्व मसाले, आलं लसूणची पेस्ट, दही आपल्याला चिकनला ना व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. मसाले व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत. आता ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि चिकन अर्धा तास तरी असं मुरत ठेवूया. म्हणजे सगळ्या मसाल्याची चव ना या चिकन मध्ये उतरेल. तुम्ही जास्त वेळ ठेवलात ना तरी देखील चालेल. इथे अर्धा तास झालाय. तांदूळ पण चांगले भिजले आहेत. आणि आता तांदूळ शिजवून घेऊया. पाणी पण ठेवलंय इथे तापायला. पाण्यात आता मीठ टाकून घेऊया. नेहमीपेक्षा जास्त ना आपल्याला या पाण्यात मीठ टाकायचंय, म्हणजे मिठाची चव व्यवस्थित भाताला लागते. हो. आता तांदूळ टाकूया. हा बिर्याणीचा जेव्हा आपण भात बनवतो ना तेव्हा आपल्याला नेहमीपेक्षा जास्त पाणी घ्यायचं आहे. म्हणजे तिप्पट ते चौपट पाण्यात आपल्याला तांदूळ शिजवायचे आहेत. म्हणजे जो भात आहे ना छान मोकळा सुटसुटीत होतो आणि चिकट होत नाही. आता झाकण ठेवूया. हा भात ना आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. हे बघा इथे भात शिजलाय. आपण ना असं एक कण खाऊन बघायचा. असा दाताखाली ना कच्चा लागता कामा नये ना. हा, भात असं चाळणीने काढून घ्यायचा. पाणी आलं नाही पाहिजे. सुटसुटीत पण ताई झालाय ना. होय, छान मोकळा झालाय. आणि असं झाला ना की मग बघ बिर्याणी खायला चांगली वाटते. चिकट चिकट वाटत नाही. होय, ताई करते बिर्याणी ना एक नंबर करते. अर्धा तास जास्त झालेला आहे. जेवढं तुम्ही चिकन जास्त वेळाचं मुरत ठेवाल ना तेवढी त्याची चव एकदम भारी लागेल आणि चिकन ना छान अगदी ज्युसी होईल. म्हणून छान असं मुरत ठेवायचं. आता आपल्याला हे चिकन आहे ना फ्राय करून घ्यायचंय. ही स्टेप आपल्याला ह्या बिर्याणीमध्ये करायचीच आहे. आपण चिकन टिक्का बिर्याणी बनवतोय म्हटल्यावर तुम्ही हे चिकन ना असं तंदुरी जसं आपण बनवतो ना म्हणजे निखाऱ्यावरती त्याच्यावरती जाळी ठेवून नंतर तुम्ही चिकन भाजलात ना तरी देखील चालेल. नाहीतर आता मी जसं करते तसं आपण हे फ्राय करायचंय. अशा फ्राय केलात ना की या फोडींची चव आहे ना दुप्पट होते. तवा पण तापलेला आहे. तव्यात आता आपण तेल टाकूया. तेल पण तापलेलं आहे. आता आपण हे पीसेस आहेत ना फ्राय करून घेऊया. मस्त असा मसाला बघा कोट झालाय. असं मसालेदार दिसतंय ना. असे सगळे मसाले व्यवस्थित हे चिकनचे पीस ना लागले पाहिजे तर ते खायला चविष्ट लागतात. तुम्ही जर गॅसवरती करत असाल ना तर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि चिकन ना मस्त असं फ्राय करून घ्यायचंय. करपच्या कामा नाही हा, छान खमंग असं फ्राय करायचं. आता तव्यात बघा कसं तेल आहे. समजा चिकनच्या फोडींना तेल नसेल ना तुम्ही चमच्यानं असं बाजून टाकलात तरी देखील चालेल किंवा तवा ना जर असं हलवायचं आहे बघा आणि सगळ्या बाजून असं तेल करायचं आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं. मस्त असे एका बाजून फ्राय झालेत बघा. मस्त रंग आलाय ना. आणि दुसऱ्या बाजून पण हे पीस आपल्याला चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहे. चिकन मस्त असे फ्राय करून घेतलंय बघा. रंग किती सुरेख आलाय ना. आता ताटात आपण हे काढून घेऊया. आता ह्याच पद्धतीने सर्व चिकन मी मस्त असं फ्राय करून घेते. सगळे चिकनचे पीसेस बघा कसे मस्त असे फ्राय केलेत. असं भरलेलं ताट भारी दिसतंय ना. चिकन फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण बिर्याणीची ग्रेव्ही तयार करून घेऊया. टोपात आता आपल्याला तेल ओतायचंय आणि थोडंसं ना आपल्याला ह्याच्यात तूप ओतायचंय.
ही बिर्याणी आहे ना थोड्या तेलात थोड्या तुपात अशी बनवली ना खायला अगदी चविष्ट लागते हा. तेल तूप तापलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यात ना खडे मसाले टाकायचे आहेत. हे बघा इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. लवंग, दालचिनी, काळी मिरी, चक्री फूल, तमालपत्र, लहान आणि मोठी वेलची. आणि आता उभा पातळ कापलेला कांदा टाकूया. आणि हा कांदा आहे ना आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा आहे. कांदा बघा असा नरम करायचा हा. आणि आता आपल्याला ह्याच्यात ना बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे. आणि टोमॅटो पण चांगलं नरम करून घेऊया. ही अशी ना ग्रेव्हीच मस्त व्हायला पाहिजे तयार बिर्याणीची. आता कांदा टोमॅटो असं वरती दिसतं आणि ग्रेव्ही ना मिळून येत नाही. कांदा टोमॅटो बघा चांगलं असं नरम झालंय, हलकासा लालसर रंग आलाय. आता आपल्याला ह्यात टाकायची आलं आणि लसूणची पेस्ट ना मस्त अशी फ्राय करून घेऊया. आता मी ह्याच्यात टाकते गृहस्वाद या ब्रँडची धणे पावडर. हे सगळे जे मसाले आहेत ना एकदम ताजे आहेत, फ्रेश आहेत मसाले. त्यानंतर टाकूया जिरे पावडर. हा बघा हा जो मालवणी मसाला आहे, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे, हे सगळे मसाले ना एकदम चविष्ट आहेत. भाज्यांमध्ये पण चांगले लागतात. आणि मालवणी मसाला आहे ना हा तुम्ही माशामध्ये पण वापरू शकता. त्यानंतर टाकूया मिरची पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि हळद. मसाले सगळे व्यवस्थित परतवून घेऊया. मसाले व्यवस्थित मिक्स केलेले आहेत. आग आता आपल्याला कमी करायची आहे कारण आता आपल्या ह्याच्यात ना दही टाकायचंय. दही पण असं फेटून टाकायचं आणि दही टाकल्यामुळे ना चव बिर्याणीची अगदी बॅलन्स होते. आणि व्यवस्थित परतवून घेऊया. सर्व मसाले दही आपल्याला 1 ते 2 मिनिटं असे फ्राय करून घ्यायचे. त्याची भारी अशी ग्रेव्ही तयार झाली आहे ना. आता आपल्याला यामध्ये ना ग्रेव्ही पुरतं थोडंसं मीठ टाकायचंय. आपण भात शिजवताना टाकलेलं, चिकन फ्राय करताना मॅरिनेट करताना पण टाकलेलं, म्हणून आता आपल्याला या ग्रेव्ही पुरतं थोडंसं मीठ टाकायचं. मीठ पण चांगलं परतवून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यात ना चिकनच्या फोडी टाकायच्या आहेत. आणि सगळ्या ग्रेव्ही मध्ये ना आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता आपल्याला यामध्ये ना थोडंसं पाणी ओतायचंय ग्रेव्हीसाठी. आपण जेव्हा चिकन फ्राय न करता टाकतो ना तेव्हा त्या चिकनला कसं पाणी सुटतं ना. आता आपण फ्राय केलंय त्यामुळे या ग्रेव्हीला म्हणजे चिकनला पाणी सुटणार नाही, म्हणून वरतून थोडंसं गरम पाणी ओतायचं. वरतून आता कोथिंबीर टाकूया. मस्त रसरशीत ग्रेव्ही तयार व्हायला पाहिजे. आणि 7 ते 8 मिनिटं ना ही ग्रेव्ही छान शिजवून घेऊया. गरमागरम चविष्ट अशी चिकनची ग्रेव्ही तयार झाली आहे बघा. किती भारी झाली आहे बघा. रंग काय सुरेख आलाय, तुम्हाला बघूनच समजत असेल. आणि जे मसाले टाकले आहेत ना तर सुगंध अगदी अप्रतिम येतोय. बिर्याणीची सगळी तयारी झाली आहे. ग्रेव्ही तयार झाली आहे, भात पण. आता थर लावूया. वास साडच येतोय मस्तच ना? होय. बिर्याणीच्या तळाला ना शेवटच्या थराला असे ग्रेव्हीतलं जे तेल आहे ना ते आपल्याला थोडंसं टाकायचंय. आणि ज्या टोपामध्ये तुम्ही थर लावणार आहात ना, बिर्याणीचा दम देणार आहात ना, तो टोप ना असा जाड तळाचा घ्यायचा म्हणजे बिर्याणी ना तळातून अशी करपत नाही. थोडा आता भात ठेवूया टोपात. थोडासा असा भात टाकला ना की एक लेअर आता आपल्याला ह्या ग्रेव्हीचा द्यायचा आहे. अशी व्यवस्थित पसरवून ठेवायची. आता एक लेअर भाताचा देऊया. आता पुन्हा एक लेअर ग्रेव्हीचा. आणि थोडासा अजून भात टाकूया याच्यावरती.
भारी झाली आहे बिर्याणी. मस्त ना. होय. आणि थोडासा भात वरतून आता उरलेला सगळा. आपण सेजू परवा बाजारात गेलेलो तेव्हा म्हणत ना बिर्याणी मी कृष्णाईची बिर्याणी करून बघितली. हा? वेगवेगळे आणि आता प्रकारचे. काही म्हणजे भेटतात ना, आता खाली पण हा. पर्यटन वगैरे येतात, हा. ते पण सांगतात होय. बिर्याणी छान होत्या, मी व्हिडिओ बघून करते. आणि शेवटला ना एक 5 ते 6 अशा फोडी मी ठेवल्या होत्या अशा वरतून ठेवायला. दिसतील मस्त ना सेजल. होय. बिर्याणी दिसेल भारी. आता बिर्याणीला ना मस्त असा दम देऊया. एका वाटीत तूप घेतलंय थोडं, त्यामध्ये आपल्याला आता निखारा ठेवायचा आणि लगेच झाकण ठेवायचंय. असं पॅक झाकण ठेवायचं आणि बिर्याणीला मस्त असा दम द्यायचा आहे. छान गरम करून घ्यायची आहे. तुम्ही गॅसवरती करत असाल तर गॅस कमी करायचा आहे. मी पण आग पूर्ण कमी केलेली आणि मस्त असं निखाऱ्यावरती हा दम दिलाय. अर्धा तास तरी दिला. गरम चविष्ट चिकन टिक्का बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला आता गरमागरम बिर्याणी खायला देते. हे काय धरते दिल कोशिंबीर पण चांगली आहे ना. मस्तच झाले. तुम्ही पण ही बिर्याणी नक्की करून बघा.